ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। सब संतन की जय जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयाचा जनी जन्म नामात झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाची मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। श्रीराम समर्थ। गोंदवलेकर महाराज की जय। ज्या निमित्ताने ही सेवा चाललेली आहे ते सर्वांना आपल्याला ज्ञात आहे, नाही का? आता हे मंडळीचा लयच आग्रह आहे. आता हे मज पामर आहे काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. पण आता सगळ्यांची इच्छा आहे का थोडं बसा 10 मिनिटं कवायला बोला. आता ही बोललं म्हणजे आता काय मोठ्या महापुरुषांचं इथं हा नाम यज्ञ चाललेला आहे. आता इथं माझ्यासारखा पामर काय बोलन बा. पण आता जे बोललेले अगोदर त्यांनी जे सांगून ठेवलं आपल्याकरता तेच मी तुम्हाला सांगणारे. माझ्या पदरचं याच्यात काही नाही, नाही का? आज 9 फेब्रुवारी महाराजांचं, गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनाचं ग्रंथ आहे हा एक. नित्य नेम करणे म्हणजे काय? महाराज आपल्याला विचारतात. आपल्याला प्रश्न आहे, नित्य नेम करणे म्हणजे काय? काय हो नित्य नेम? नित्य नेम करणे म्हणजे सर्व काळ नित्यात राहणे, नाही का? आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलेलो आहोत, नाही का? आपण महाराज म्हणतात आपण स्वतः कसे नित्य. नित्यच रोज सकाळी उठल्यावर आपले नित्याचे जे रोज कार्यक्रम आहे ते चालू आहे, एकही बंद नाही, नाही का? कधी बिगर कोणी आंघोळ केल्या अजून राहिलं का? नाही राहिलं. पण महाराज इथं म्हणतात नित्य असून अनित्यात राहिलेलो आहे. नित्य जो परमात्मा आहे त्याला विसरून विषय जे अनित्य त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत नाही, नाही का? मग अनित्यात कसं पडलो आपण ते बी सांगितलं महाराजांनी, नाही का? त्यांची ज्यामुळे आठवण होईल असे जे करणे त्याला नित्य नेम म्हणतात, नाही का? आपण नेहमी नित्य नेमात असावे, पण तसे होत नाही. म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्यांची आठवण होण्याकरता काही वाचन आणि वाचलेल्याचे मनन करावे, नाही का? आता आपण तर काय थोडं वाचन करतो का नाही करतो आता प्रत्येकाला माहिती आहे आपले आपण काय करतो किंवा नाही का. बरं वाचलं बी तर त्याच्यावर मनन करतो का आपण? ऐकतोय आपण नुसतं म्हणतोय का भाऊ 2021 पासून रोज एक ग्रंथ आपल्या पुढे ठेवताय. ते खूप कष्ट घेत आहे. आपण नुसतं आपली प्रक्रिया काय करतो आपण, नाही का? काय नाही करत आपण. वाचल्याचे मनन करावे म्हणजे त्याची सवय होते. जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमी नित्य नेमात असतो, नाही का? नित्य नेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंद बुवानीच केला असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. आता ब्रह्मानंद महाराज याच्यात दिलेले कोणी पाहिलं मला नाही सांगता येत. पण हे ब्रह्मानंद महाराजांचं नाव घेतलं महाराजांनी. हे ब्रह्मानंद महाराज म्हणजे त्यांचे इतर भरपूर शिष्य आहेत, पण महाराजांनी यांचंच नाव का घेतलं असं?
नाही का. ब्रह्मानंद महाराजांनी, महाराज म्हणतात नित्य नेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंद बुवाने. आपला सदा नामात कसे राहतील, आपल्याला सदा नामात कसे राहतील याचा आपण विचार करावा नाही का. याकरिता गुरु आज्ञाप्रमाण मानणे हेच खरे साधन आहे. गुरु सांगेल तोच नित्य नियम आहे नाही का. हरिपाठात म्हणलंय नित्य नेम नामी, आणि मग लक्ष्मी वल्लभ सांगितलंय. मग लक्ष्मी वल्लभ त्याजवळ आहे. पण नित्य नेम जर नाही केला तर कसा लक्ष्मी वल्लभ नाही का. गुरु सांगेल तोच नित्य, त्याला शरण जावे. रोज थोडेसे वाचन, त्यानंतर मनन, मननानंतर त्याचप्रमाणे आचरण. आता हे खूप महत्वाचं आहे नाही का. त्याप्रमाणे आपण तर समजा वाचन करतोय, आपण वाचितोय रोज, पण मनन करतो का. बरं मननही केलं समजा तर त्याप्रमाणे आचरण आहे का. आचरण आहे का महाराज. आणि शेवटी गुरुस अनन्य शरण हाच साधकाचा साधन क्रम आहे आणि हाच त्याचा नित्य नियम आहे. आता गुरुला शरण घेतोय आपण, गुरुचं आठवण करतोय दिवसातून, पण नित्य काही नाही आहे. नित्य नाही का. आपले आयुष्य जसे जसे वाढत जाईल तशी तशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नियम आहे म्हणून उगीच करू नये नाही का. बघा आपला आता आपण रोजची देवपूजा करतोय, नित्य नियम म्हणून आपण देवपूजा करतोय. काय म्हणतोय, झाली बा एकदाची टाकले कपरचे देव धरले ताटात टाकले दिले ठेवून नाही का. केवळ नियम आहे म्हणून उगीच करू नये नाही का. साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे. साशांक वृत्तीने परमार्थात बिघडते ते ध्यानात ठेवावे नाही का. साशांक वृत्ती म्हणजे जर काही त्याच्यात शंका असेल आपल्याला, हे खरं भाऊ बोलले आता, हे खरंय का, ते खरंय का नाही का, हे असं होईन का, ते तसं होईन का. पण तुम्ही 100% जर भरोसा ठेवला तर होईलच, जर नाही ठेवला तर मग नाही नाही का. मग एका प्रवचनात महाराज म्हटलेले, आगगाडी रोज काशीला जाते, मग तीर्थयात्रा कोणाला घडते, कोणाला घडते तीर्थयात्रा आहे की नाही. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल आहे. समाधान हीच सर्वस्व आहे. जशी श्रद्धा ठेवावी, ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. साधकाने जगातले दोष पाहू नये, कारण त्या दोषाचे बीज आपल्यामध्येच असते नाही का. लोकेशना मान फार घातक आहे. मोठे मोठे साधक सुद्धा त्यापायी अधोगतीला जातात. तसेच पैसा आणि कामवासना याच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे मोठे साधनी लोक सुद्धा भगवंताजवळ येऊन घसारतात नाही का. आता याची फार मोठी लिस्ट आहे. ब्रह्मदेवापासून जर विचार केला ना तर ब्रह्मदेव सुद्धा घसारलाच नाही का. कबीरजीनं बाहेर सुंदर वर्णन केलेलं आहे. तर मग आपण कुठे आहे, आपण कुठे आहे नाही का. मोठे मोठे साधू संत ते सुद्धा घसरले. जगातले हे सर्व पाश आपल्या बंधनात पाडतात जगात नाही का. साध्या एखाद्या लग्नात गेलं आणि त्यांनी जर दुसऱ्याला शेजारच्याला उपर नाही टाकलं आणि याला जर नाही टाकलं ना तर गडी आतून असा तरपड होती. कशा हा मानन पानन काय नाही का. मग इकडे महाराज जगातले सर्व पाश आपल्या बंधनात पडतात. भगवंताचा पाश हाच खरा पाश आहे नाही का. तोच आपल्याला सर्व बंधनातून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो नाही का. आता हे बघा ना, सहज आपल्याला गाठ पडली. माझं स्वतःचं सांगतो मी. भाऊ दत्ता भाऊकडे यायचे पहिल्यापासून, कधीपासून यायचे नाही माहिती, पण दत्ता भाऊंचा असा प्रयत्न राहायचा, अण्णा यावं एकदा
अण्णा आज भाऊ येणार आहे, आज या. पण प्रत्येक वेळेस टाळायचो. मी म्हणायचो भाऊला म्हणलं भाऊ म्हणजे काय काय भाऊ, चौकशी केली तर म्हणे महाराज आहे भाऊ, येत्या थोडं प्रवचन थोडं काय सांगा त्यात, मग या ऐकायला. आता मी इतका थोडक्यात आता हे काय काय समजायचं ते समजा, पण मी असं म्हणायचो बा आपण मनातल्या मनात नारायणगिरी महाराजांचे कार्यक्रम ऐकले आपण खूप लहानपणापासून आणि मोठ्या मोठ्या महाराजांचे. आता मोठे कोणते महाराज आहे लहान कोणते महाराज हेच कळत नव्हतं ना. मग त्याच्यामुळं आपण म्हणायचो नाही बोललं अनेक महाराजांचे कार्यक्रम ऐकले आपण, मग हे महाराज तरी काय सांगणार आहे बा असं. ठीक आहे, पण दत्तभाऊचं प्रत्येक वेळी आग्रह राहायचा, ही दत्तभाऊचीच कृपा आहे, भाऊची तर आहेच आहे, पण दत्तभाऊची खरी कृपा ही आहे. मग दत्तभाऊ एक वेळी मला इतका आग्रह केला, तर मी असं आमच्या खालतील शेतामध्ये ज्वारी होती डोक्यात केली, मी तिथं दत्तभाऊन सांगितलं म्हणे आज भाऊ येणार आहे. मी म्हणलं अरे नाही मला ताप येईल, नाही जमलं. तरी ते म्हणे तुमचा तापच बरा होऊन जाईल अण्णा, या म्हणे तुमचा ताप बरा होऊन जाईल आहे. म्हणलं पाय भाऊ मी मागच्या रूममध्ये ऐकन म्हणलं. ठीक आहे मागच्या रूममधून ऐका, पण याच आज काही होऊ द्या. मग गेलो ठरल्याप्रमाणे, दर्शन घेतलं, बसलो. मी मागच्या रूममध्ये तिथून असं थोडं जेवढं दिसत नाही पब्लिक असा पाठीमागून एवढं मुंडकं काढून आणि ऐकली एकच प्रवचन ऐकलं. तर मग मनाला असं वाटलं की नाही गड्या इथं काहीतरी वेगळंच आहे. आणि मग त्या दिवसापासून जी ओढ लागली तर ती आता कुठपर्यंत गेलेली आहे काही सांगायचं काम नाही का. मग भगवंताचा पाश हाच खरा पाश, तोच आपल्याला सर्व बंधनातून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ जो मिळाला तो हाच मिळाला नाही का. मग जगाच्या मान अपमानाला कधी भुलू नये. पैसा आणि कामवासना याच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिटकून आहे. कसा मान चिटकतो सांगितलं तुम्हाला नाही का. एखाद्या शेजारच्या टोपी गाठली लग्नामध्ये, आपल्याला नाही गाठली तरी मग हा खाली पाहून घेतो तिकडे जातो, इतका मान अवघडी नाही का. मग महाराज इथं मध्ये जास्त तिथे अगदी सावध असावे. जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचे टाळावे. टाळणे शक्य नसेल तर हे भगवंताचे देणे आहे असे मनापासून समजावे. जो खरा मोठा असतो तो कधी मानाची इच्छा धरीत नाही आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची स्थिती बाळगत नाही. आपल्याला मान आवडतो का ते पाहावे, म्हणजे यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेल. जाता येता देवाला नमस्कार करावा नाही का. राम राम म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुन्हा सुटणार नाही का. शेवटी महाराज बोधवाक्यात म्हणतात भगवंताचा पाश हा पाशच खरा आहे, पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो नाही का. बंधनापासूनही उकलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री